श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते. तर मी ऐश्वर्या आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा असे काही उपाय, 5 असे उपाय आहेत जे तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहेत आणि खूप लाभदायक आहेत. तर असे उपाय आहेत. आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक समस्या असतात. तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप लाभदायक ठरतील. तर आपल्याला अनेक अडचणी येत असतील, दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. काहींचे प्रॉब्लेम असतात ते लवकर सॉल्व्ह होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे लागते. आपल्याला नामस्मरणाची शक्ती अनुभवावी लागते. श्री स्वामी समर्थ ह्याची अशीच एक अनुभवी उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर नामस्मरण हे आपल्या सर्वांनी केलेच पाहिजे. आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या घरातले जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या सगळ्यांसाठी. अख्ख्या घरामध्ये, सगळ्या घरामध्ये 4-5, तुमच्या घरामध्ये 4-5 लोक असतील आणि त्या 4-5 जणांमध्ये एक जरी व्यक्ती नामस्मरण करत असेल तर तुमच्या घराचं जे भविष्य, तुमच्या घरामध्ये जी वाईट एनर्जी वगैरे येणार असते किंवा आलेली असते, तर ह्या गोष्टी त्या एका व्यक्तीच्या नामस्मरणाने सगळे बाहेर पळून जातात. निगेटिव्ह एनर्जी घरात येत नाही, अडचणी घरात येत नाहीत. त्याला पण आपण पळून लावण्याची क्षमता त्या नामस्मरणामध्ये असते. त्याच्यामुळे ते खूप नामस्मरण हे एक अद्भुत उपाय आहे. तो आपण केला पाहिजे. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेलाच असतो. तर मला एक अनुभव आलेला आहे आणि तो पण मी तुमच्याशी शेअर करते. तर खरंच काही गोष्टी अशा होत्या की रात्रीची झोप येत नव्हती मला. आणि रात्रीची झोप येत नव्हती. मी ठरवलं की काय करायचं बाबा, झोप येत नाही, काही नाही, त्रास होतोय सारखा. तर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. तर अक्षरशः अनेक वेळा असं व्हायचं की कामाचा एवढा त्रास, ताण वगैरे तर घरातल्या कामांचा काही ताण वगैरे नसतो. पण कधी मुलीची झोप नाही झाली तर ती चिडचिड करणार. मिस्टर लवकर नाही आले किंवा काही गोष्टी थोड्याफार घरामध्ये काही अशी भांडणं वगैरे काय अशी झाली तर ते होत राहणार. ह्यासाठी मला ह्या अशा गोष्टींमुळे ना मला रात्रीची झोप लागत नव्हती. शांत झोप तर कधीच लागत नव्हती. म्हणून मी आपलं इष्टदेवता, आपले जे कुलदैवत असेल त्यांचं नामस्मरण करा. जर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. तर त्यावेळेस ना मी शनिदेवाचं नामस्मरण करायचे. ओम शनिश्चराय नमः हा मंत्र मी म्हणायचे. त्याच्यानंतर हनुमान चालीसा मी सांगू शकते की हनुमान चालीसामुळे आपल्याला जी निगेटिव्ह एनर्जी किंवा भूत वगैरे असे काही काळा जादू आपण अशा काही गोष्टी म्हणतो निगेटिव्ह वगैरे नकारात्मकता, ते आपल्या डोक्यामध्ये आजूबाजूला पण भटकत नाहीत. तर हनुमान चालीसा हा सगळ्यात खूप अतिउत्तम पर्याय आहे आपल्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासोबतच आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचल्या तर तुम्हाला खरंच खूप शांत झोप लागेल. सर्वात पहिला उपाय आहे, आपल्याला अनेक अडचणी येत असतील, दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असेल तर काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही, प्रश्न लवकर मार्गी लागत नाहीत. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी, श्री स्वामी समर्थ नावाचा जप करावा. महाराजांची सेवा केल्याने तुम्हाला घरात निगेटिव्ह एनर्जी येणार नाही, पॉझिटिव्ह सगळं होईल आणि हळूहळू तुमचे प्रश्न मार्गी लागतील. तुम्हाला सेवा केल्यामुळे तुम्हाला लाभ मिळतील. प्रत्येक सेवेकऱ्याला असा एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हावे त्याकरिता आपण काही उपाय करणार आहोत. तर त्यासाठी पहिला उपाय म्हणजे श्रीसूक्त पठण. दररोज घरामध्ये जर श्रीसूक्त पठण केले तर त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच राहत नाही. कधीच राहत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे 1 नाणं तुम्ही घ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते, धनवृद्धी होते, आपल्या घरात लक्ष्मी नांदते, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास राहतो. प्रत्येक गुरुवारी आणि जमत असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुळशीला पाणी द्यायच्याऐवजी तुम्ही पाणी आणि दूध दोन्ही पण अर्पण करा. तुम्हाला धनलाभ जास्तीत जास्त होण्याचा लाभ होईल. त्याच्यानंतर गुरुचरित्राचा 10वा अध्याय आहे. तर नोकरी, व्यवसाय त्याच्यामध्ये अडचणी वगैरे येत असतील तर श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय रोज वाचला तरी चांगलंच आहे.
पण तुम्हाला खरंच खूप अडचणी येत असतील, नोकरी, व्यवसाय वगैरे तुम्ही काय करत असाल, त्यात सारख्या तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तर गुरुचरित्रातला 10वा अध्याय तुम्ही वाचावाच. रोज रोज वाचावा म्हणजे वाचावाच. कमीत कमी एकदा तरी वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या तुम्ही जर सारख्या घालत असाल, तुमची कामं कोणती होत नसतील, सारखे निगेटिव्ह वगैरे असे विचार वगैरे येत असतील, तर तुम्ही बऱ्याच वेळा आपल्याला असा त्रासदायक यातनाही काही देत असतात. काही लोकं पण आपल्याबरोबर वाईट वागत असतात. तर अशा वेळी तुम्ही श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज जर 2 वेळेस वाचला तर अतिउत्तम राहील तुमच्यासाठी. नामस्मरणाचं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं. नामस्मरण जर केलं ना, तर ज्या घरात एक तरी भक्तिवान किंवा नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळेच तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते. अशक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप किंवा तारक मंत्र नियमित करा. त्यांचे रेकॉर्डिंग वगैरे ऐका किंवा तारक मंत्र यूट्यूबला अवेलेबल आहे, तर तिथं तुम्ही ऐकू शकता. गुगलवर तुम्ही सर्च केलं तारक मंत्र तरी तो अवेलेबल आहे तुमच्यासाठी, तर ते पण तुम्ही वाचन करू शकता त्याचं. मनन चिंतन ह्याला पण एक खूप महत्त्व आहे. तर स्वयंपाक करतेवेळी किंवा घरात तुम्ही स्वयंपाक वगैरे करत असा, इतर कामं करत असता, तेव्हा त्यावेळी तुम्ही सतत नामस्मरण केले ना, तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो आणि उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा आणि मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही ते पण करावं. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की शांत झोप लागण्यासाठी तुम्ही काय करायचं, तर ज्ञानेश्वरी ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्यात. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच खूप शांत झोप लागेल आणि आपल्या इष्टदेवतेचं आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर अतिउत्तम. व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.